नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात करतोय अगदी तुम्हाला अलर्ट करणाऱ्या बातमीपासून. बातमी कोरोना संदर्भात आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 595 वरती गेलेली आहे. राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि यात पुण्यात सर्वाधिक 31 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर त्यापाठोपाठ मुंबईत 28 रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 7 तर ठाण्यात 6 रुग्णांची नोंद झालेली आहे. दरम्यान कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. प्रत्येकानं मास्क घालावा, सतर्कता बाळगावी, हात स्वच्छ धुवावे असे अनेक गाईडलाईन्स ज्या आहेत त्या जारी करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसारच आरोग्य सांभाळण्याचं आवाहन केलं जात आहे. पुण्यात पाहतो 31 रुग्ण आहेत. मुंबईत 28 आहे. मीरा भाईंदरमध्ये 7, पनवेलमध्येही 7 आहे. नवी मुंबईमध्ये 4 रुग्ण आहेत. कल्याणमध्ये 3, ठाण्यात 6 तर साताऱ्यात 1 रुग्णाची नोंद झाली आहे. कोल्हापुरातही 1 रुग्ण आहे. सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि परभणीतही प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली आहे. तर देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 6,000च्या जवळ पोहोचली आहे. देशात आता 5,755 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात सर्वाधिक 1,806 रुग्ण हे केरळमध्ये आहेत, तर गुजरातमध्ये 717 आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 665 आहेत. कर्नाटकात 444 रुग्णांची नोंद झाली आहे. आणि यानंतर जाणून घेऊयात जरा पावसाची खबरबात. राज्यात आजही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान पुण्यात तर पावसानं हाहाकार केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवडीतील IT पार्क अगदी वॉटर पार्क झाला होता. 10 मिनिटं झालेल्या या दमदार पावसानं हिंजवडी परिसरातील रस्ते जलमय झाले, तर काही ठिकाणी दुचाकी सुद्धा वाहून गेल्या आहेत. शांतीनगर, टेल्को रोड परिसरात तुफान पाऊस झालाय. पाणी साचलेलं आहे. पावसाळ्यापूर्वीच हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीनं न झाल्यानं पाणी साचल्याचा आता आरोप केला जातोय. कारण फक्त 10च मिनिटं पाऊस झालेला आहे. दमदार पाऊस झाला 10 मिनिटं आणि तेवढ्यातच आपण पाहतोय की नेमकं पिंपरी चिंचवडची काय अवस्था झाली आहे. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पिंपरी, हिंजवडी पार्क या सगळ्या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय. बस स्टॉपवरती जे प्रवासी उभे आहेत त्यांना बसण्याच्या सीटवरती उभं राहावं लागतंय, तरी देखील त्यांचे पाय पाण्यातच जात आहेत. इतकं पाणी सध्या वर आलेलं आहे आणि यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे. पावसाळा अगदी तोंडावरती आल्यासारखंच आपण म्हणूयात आणि तरी सुद्धा इथले ड्रेनेज लाईन जे आहेत ते नीट करण्यात आले नाही आहे. नाले सफाई झाली नाही आणि त्यामुळे पाणी तुंबलेलं आहे. 3 दृश्य दाखवत आहेत कालची परिस्थिती पुण्यातली. हिंजवडी, शांतीनगर आणि भोसरी या तिन्ही ठिकाणी संध्याकाळी अगदी 10 मिनिट पाऊस झाला होता आणि त्यावरून रस्ते अगदी जलमय झाले होते. लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. गुडघावर पाण्यातून त्यांना प्रवास करावा लागला. गाड्याही ठप्प पडल्या होत्या, चालत नव्हत्या पाण्यामुळे. त्यामुळे हाताने ढकलत प्रवास करण्याची वेळ जी आहे ती प्रवाशांवरती आली होती. तर दुसरीकडे आपण पाहतोय पावसाची मज्जा. मात्र नृत्यांगणा गौतमी पाटीलनं चांगलीच उठलेली आहे. रिमझिम पावसात गौतमी पाटीलनं डान्स केलाय. तिने डान्सचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती शेअर केलाय. त्यामुळे पावसाळ्यातील गौतमीचा हा डान्स पाहून चाहते अगदी खुश झाले. राज्यभरात जरी पाऊस कोसळत असला तरी विदर्भात मात्र उकाडा वाढलेला आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पाहायला मिळतोय. मात्र तिकडे विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अगदी 40शी पार गेलेला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच अकोल्यासह राज्यात पुन्हा उकाड्याची लाट जाणवते. राज्यात अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरीत राज्यातील उच्चांकी 42.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांचा पाराही 40शी पार नोंदवण्यात आलेला आहे.
तर आपण पाहतोय कुठे कसं तापमान आहे विदर्भात. ब्रह्मपुरीत 42.4 अंश सेल्सिअस तापमान आहे, तर वर्धा, यवतमाळ आणि अकोल्यात प्रत्येकी 41.5 अंशांपासून ते 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आता एक महत्त्वाची तुमच्यासाठीची बातमी. कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला यापुढे पिन कोडची गरज भासणार नाहीये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. भारतीय पोस्ट खात्यानं डिजिपिन सेवा सुरू केलेली आहे, जी आपल्या लोकेशन कोऑर्डिनेट्सच्या आधारे डिजिटल पिन कोड तयार करेल. आणि या डिजिटल पिन कोड सेवेचा फायदा म्हणजेच तुमचं कुरिअर योग्य पत्त्यावरती पोहोचेल. तर अजून एक दिलासा देणारीच बातमी आहे. राज्यात स्टॅम्प पेपर संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा तशी घेण्याची शक्यताही वर्तवली जाते. जात पडताळणीसारख्या शासकीय प्रमाणपत्रासाठी स्टॅम्प पेपरची अट हटवण्याची शक्यता आहे. या संदर्भात महसूल खात्यात निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रात 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची होणारी बेकायदेशीर विक्री थांबवण्यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. आणि मुंबई पुणे प्रवास जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण तुमचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 10 पदरी होण्याचं नियोजन करण्यात आलंय आणि या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये अपेक्षित आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी थेट 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. येत्या 10 दिवसांत यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तर या द्रुतगती महामार्गावरून दररोज 65,000 वाहनं धावतात. गर्दीच्या वेळी ही संख्या अगदी लाखांच्याही पार पोहोचत असते आणि म्हणून 10 पदरी ही लेन करण्याचा आता प्रस्ताव आहे. बातमी आहे शूटर AK-47ची. होय, शूटर AK-47 म्हणून सोशल मीडियावरती शेखी मिरवणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अटकेचा हा थरार अतिशय गमतीशीर झाला. पोलीस अटक करण्यासाठी आल्यानंतर तो चांगलाच घाबरला आणि त्यानं इमारतीवरून खाली उडी मारण्याची धमकी दिली. मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. त्याच्या अटकेचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. अभिषेक तोमर उर्फ शूटर AK-47 असं त्याचं नाव आहे आणि त्याला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. आता जरा वळूयात राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे ते जाणून घेण्यासाठी. तर आपण पाहतोय की युती संदर्भात चर्चा रंगली आहे, ठाकरे आणि ठाकरे बंधूंची. मात्र यामुळे महाविकास आघाडीला खिंडार पडणार आहे का, हा देखील एक प्रश्न आहे. आणि अशात राज ठाकरेंनी एक मिश्किल वक्तव्य केलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर पत्रकारांना दिलं. राज ठाकरे घरातून बाहेर जात असताना त्यांनी पत्रकारांना बोलावलं आणि म्हटलं की मी मातोश्रीवरच चाललेलो आहे. त्यांच्या या अशा मिश्किल उत्तरांना आता चर्चा रंगली आहे. पुन्हा एकदा युतीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपासून खरं तर ही चर्चा रंगली असतानाच आता राज ठाकरेंनी ही गुगली टाकली आणि म्हणून चर्चांना अजूनच उधाण आलेलं आहे. राज्याच्या राजकारणातलं एक मोठं घराणं एकत्र येणार, युती होणार म्हणून चर्चा तर होणार आणि यावरती त्यांच्या विरोधकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येणार. बातमी आहे शिंदेंनी या युतीवरती जी प्रतिक्रिया दिली आहे त्या संदर्भात. कुणालाही कुणाशी युती करण्याचा अधिकार आहे. काही ठोस निर्णय झाल्यावरती प्रतिक्रिया देईन असं एकनाथ शिंदे म्हणाले. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन.
एकनाथ शिंदेंच्या बरोबर पंकजा मुंडेंनीही यावरती प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपला कुठेच अडचण येणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजप हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. देशात आणि राज्यात आमचंच सरकार आहे असंही त्यांनी म्हटलंय. भाजपला कुठेच अडचण येण्याचं काही कारणच नाही. भाजप आता सगळ्यात जास्त मोठा पक्ष आहे जगात आणि बहुतांश राज्यामध्ये आणि देशामध्ये आमचं तिसऱ्यांदा सरकार, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे. त्यामुळे भाजपला काही अडचण होईल असा मी त्याच्याकडे आयुष्य विचार करत नाही. आणि ते दोघेही मोठे नेते आहेत. त्यांनी काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ते विचारांनी ते निर्णय घेतील. तर ठाकरेंचे कधीचे साथीदार मात्र आता त्यांचे अगदी कट्टर विरोधक असं राणे कुटुंबीय आणि त्यांनी यावरून मात्र टोला लगावलेला आहे. कुणी कितीही ताकद दाखवली, कसंही नाचलं तरी सगळ्यांना बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा इशारा नितेश राणेंनी मित्रपक्षांना दिलाय. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत वाद पेटला. नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं राणेंनी म्हटलं. तर शिवसेनेचे मंत्री असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आलेली आहे. एकीकडे राणेंनी आपल्याच मित्रपक्षांना इशारा दिलाय तर दुसरीकडे त्यांनी युतीवरून सुद्धा टोला लगावला होता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे. एकीकडे नितेश राणे युतीवरून विरोधकांवरती टीका करतायत तर दुसरीकडे आपल्याच मित्रपक्षांना इशारा देत आहेत. म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा एकदा एकला चलोलेचा हा नारा तर देत नाहीये ना अशी शंकाही व्यक्त होतीये. याबद्दलचे अपडेट पाहूनच घेऊ. मात्र यापुढे आता आपण आषाढी संदर्भात नेमकं काय घडामोडी घडतायत त्यांची सविस्तर अपडेट पाहूयात. आषाढी यात्रेचा सोहळा येत्या 6 जुलैला साजरा होतोय आणि या काळात जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता यावं यासाठी 27 जूनपासून ते प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनानं घेतलेला आहे. दरम्यान तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. भाविकांना वेळेत दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीनं टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी येत्या 15 जूनला टोकन दर्शन व्यवस्थेचा डेमोही घेतला जाणार आहे. आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. जून रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. पलंग काढणे म्हणजे देवाच्या मागे लोड देणे. लोड देणे म्हणजे देवाचे सर्व राजोपचार बंद होणे व राजोपचार बंद झाल्यानंतर भक्तांना 24 तास सुलभ दर्शन देण्यात येणार आहे. येत्या 6 जुलैला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार आहे. तर विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या दिंड्या निघतात. श्री संत गजानन महाराजांची पालखी 2 जूनला शेगाव इथून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. पालखीचा आजचा मुक्काम अकोल्यातल्या पातूर शहरात आहे. तर उद्या पालखी वाशिम जिल्ह्यातील मेडशी इकडे रवाना होणार आहे आणि या पालखीचे यंदा 56वे वर्ष आहे. आणि यानंतर मान्सून टॉप 20 कडे आपण वळतोय. राज्यभरात पावसाची नेमकं परिस्थिती कशी आहे त्याचा अगदी वेगवान आढावा. नांदगाव शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली होती. मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला उशीर झाला होता. आता मशागतीच्या कामांना वेग आलाय आणि या पावसाचं झालेलं आगमन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.
अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसानं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। डोंबिवली पश्चिमेकडील एच वॉर्ड शहरात शेजारील रस्त्यावरती जवळपास गुडघ्याभर पाणी पाहायला मिळालं आणि या रस्त्यावरती दरवर्षी पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। केडीएमसीकडून या रस्त्यावरती कोणतीही उपाययोजना केली जात नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। वसई विरारमध्ये जोरदार पाऊस झालाय। 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस बरसला। तर या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। रस्ते वाहतूक सुद्धा मंदावली। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिकेनं केलंय। धुळे शहराला वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार तडाखा दिलाय। यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये झाडं कोसळली आहेत। काही ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळलेत। विजेच्या तारांवरती झाडं पडल्यानं वीज पुरवठाही खंडित झाला। यात काही वाहनांचं नुकसान झालंय। शहरातील 40गाव रोड परिसर, संतोषी माता चौक यासह इतर भागात जोरदार पाऊस झाला। पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात पावसानं तडी मारली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत। मात्र पर्यटकांचं आकर्षण असलेलं भुशी डॅम हे पूर्णपणे भरलं नाहीये आणि त्यात पायऱ्यांवरून पाणी वाहत नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालाय। विरारमध्ये रखडलेल्या कामांमुळे रस्त्यात पाणी साचलं होतं। विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, वाहन चालवावं लागतंय। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी आता वाहन चालक करतात। नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला। जवळपास 100हून जास्त घरांचे यामुळे नुकसान झालंय। खर्दे गावात वीज अंगावरती पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यूही झालाय। तर एक जण गंभीर जखमी झाला असून या पावसाचा शेतीलाही मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विजयकुमार गावितांना करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड परिसरात एका झाडातून धो पाणी बाहेर पडत असल्यानं निसर्गाचा चमत्कार असल्याचं आता म्हटलं जात आहे। या झाडाला हार देखील घातला गेलाय। लोकांनी हे झाड पाहण्यासाठी गर्दी करून पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलंय। तर काहींनी नारळ, हार, कुंकू लावून झाडाचं दर्शन घेतलं आणि यावेळी पिंपरी महानगरपालिकेकडून झाडाची तपासणी केली आहे। झाडाखाली पाण्याची पाईपलाईन फुटून झाडातून बाहेर पाणी पडत असल्याचं यावेळी निदर्शनास आलं।